अमोलच्या 15व्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. तर आज मी आजींना काही प्रश्न विचारतो. तर आजी, आपल्या ही सगळी नातवंड जमलेली आहेत नाही का, तर या सर्व नातवंडांनी कसं वागावं अशी तुमच्या अपेक्षा? भारी प्रश्न विचारतो. माझी अपेक्षा सगळी नातवंड काय ज्ञान संपन्न, शरीर संपन्न, गुणवान, चारित्र्यवान आणि गुणवान असं व्हावं माझी इच्छा आहे. हो, पण त्याच्यासाठी नेमकं काय करायचं? बरोबर आहे. नेमकं काय म्हणतात, संस्कार कोणते संस्कार घडवायला पाहिजे किंवा कोणत्या रीतीने शिकवून दिले पाहिजे? घरातले काही संस्कार चांगले असतातच. त्यात अधिक भर म्हणजे शाळेतले शिक्षक शिक्षिका हे जे काय शिकवतात, हे जे काय शिकवतात ते तुमच्या पुढील भावी आयुष्याचं कल्याण होण्यासाठी शिकवत असतात. त्याला तुम्ही दुर्लक्ष न करता ते सगळं ध्यान देऊन सगळं लक्षात ठेवून शिकलं पाहिजे. घरी येऊन अभ्यास केला पाहिजे. काही आपल्याला प्रश्न काही आवड गेले तर पुन्हा दुसरीची जाऊन शिक्षकांना विचारलं पाहिजे. आणि जे या वर्षभर अभ्यास दिलेला असतो त्याची 2-3 वेळा तर उजळणी झाली पाहिजे. पण काही मुलं हट्टी असतात किंवा ऐकत नाही. मग त्यांच्यावरती कसं हे करायचं? बघ, जे हट्टी असतात, ऐकत नाहीत, एकदा 2दा-3दा सांगायचा प्रयत्न करतात. त्यातून मग काय बघ, काय मग काय म्हणतात ना, काय 100% कोण पास होत नाही. कोण 50% होतं, कोण काही 35% होतं, कोण 90% होतं. त्या टक्केवारीनुसार ते अभ्यास अवलंबून राहतो. मग काही वेळा मुलांच्यात परिवर्तन म्हणजे जी मुलं अभ्यास करत नसतात किंवा हे करत नसतात त्यांच्यामध्ये नंतर परिवर्तन होतं आणि ती हे करायला लागतात. एखादी अशी आठवण वगैरे किंवा सांगू शकाल तुम्ही? म्हणजे तुम्ही आश्रमात होता ना पूर्वी, मग एखाद्या मुलांच्या सांगू शकाल? त्यावेळेला आमचे शिक्षक आम्हाला म्हणायचे की काही आपण हरभरे भिजत घालतो, ते आम्ही तशापैकी आम्ही मुलं शिकवत असतो वर्गात. तर काही हरभरे जसे दाढे राहतात, भिजत नाही, तशी काही मुलं आम्ही किती जर शिकवलं तर ती शिक्षणाच्या दृष्टीनं ती हरभऱ्याची दाढीच राहतात. कळलं का? असा ते आम्हाला शिक्षकांचा नेहमी बोलून घ्यायला लागायचं. पण तशी जे पाठी बोट कशी सारखी नसतात तशी काही विद्यार्थी 1-2 असे मागे राहणारच तशी. काय करत त्याला काय आता अमोल एखादा प्रश्न विचारू. सगळ्यांना म्हणजे अगदी एकट्यालाच जगात आपल्याला अनेक प्रसंगी तोंड द्यावं लागतं. खूप ठिकाणी संकट आल्यावर वगैरे. तर त्यावेळेस कशा प्रकारे वागावे, नातवंडांनी कसे वागावे असं? बरोबर आहे. संकट जगात येतात, रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा संकट चालूच असते. सकाळपासून काही संकट असतात. पण मनुष्य प्राणी असा आहे की त्याला देवानं उपयोग चांगली बुद्धी दिली आहे. त्या बुद्धीचा उपयोग करून संकटाचं निवारण करत सुटलं पाहिजे. संकट आले मग काय भिवून काढत नाही. असं म्हणायचं काही वेळा मोह काही येतात, काही वेळेला आपल्याला मान तुकवावी लागते. अशा प्रसंगी माणसाने कसं वागावं? बरोबर आहे. मान तुकवावी लागते ते प्रसंग बघून मान तुकवायचे. बरं काय, आपल्याला हे मान तुकवल्यामुळं काहीतरी पुढील भावी आयुष्यात त्याचा चांगला परिणाम होत असेल तर जरूर मान तुकवावं. म्हणजे एखादं लबाडबळी पाहिजे तर बोलावं. आणि लबाड बोलण्याने दुसऱ्याचा कोणाचा अपाय होत असेल तर तसं नाही, त्याचा विचार आपण केलेला असतो. कुणाचा अन्याय कुणावर होऊ नये असंच आपली वागणूक पाहिजे. म्हणजे म्हणतात की वेळेचा हे आपल्यातील वाईट गुणांचा देखील जो चांगल्या कामासाठी उपयोग करू शकतो तो खरा शहाणा म्हणून. बरोबर आहे. तुला ते सगळं सांगता येईल का? वाईट उदाहरण सांगता येईल की एक वेळ असा तो आपल्या एका बघायच्या ताईने सांगितलंय की एक अशी गाय पळायला लागते आणि पारधी असतो त्या गाईच्या पाठीमाग लागतो. तो पारधी एक असतो. ते गाईला त्याला ते पकडून त्याला गाईचं हत्या करायची असते. त्यावेळेला तिथे एक गुरु असा बसलेला असतो आणि ते गुरुला ती गाय, तो गुरु त्या गाईला इकडे जाऊन सांगतो आणि तो पारधी येतो आणि नंतर गुरुना विचारतो की ती गाय गेली काय? त्यावेळेला तो गुरु म्हणतो मला काय माहित नाही कुठे. अशा वेळा त्या तसल्या तपस्वी गुरुना सुद्धा काय करायला लागते, असं वेळ मारून घ्यावी लागते. कळलं का? मग ती नंतर गाय आपल्या जीवाशी सुटते. म्हणजे आता इथे काय गुरु काय लबाड बोललाय काय? लबाड बोललेला नाही, पण एखाद्या
जीवाच्या उद्धारासाठी किंवा पुढच्या रक्षणासाठी म्हणून त्याला हे करायला लागलं. असं बोलावं आता अनेक असतात. आता जो सत्यप्रिय युधिष्ठिर होता त्याने सुद्धा युद्धात आपला पक्ष विचारला आणि तेव्हा मला वाटतंय द्रोणांच्या वेळी द्रोण जेव्हा युद्ध करत होते आणि युद्धाच्या वेळी हे झालेलं कोणतं आरोळी ठोकली की अश्वत्थामा पडला म्हणून, गुरुद्रोणांचा पुत्र पडला म्हणून. मग खर तर तो एका हत्ती पडलेला होता, पण आता द्रोणांना काय कळेना हत्ती पडला की हा पडला. मग शेवटी त्यांनी आता युधिष्ठिर हा एकटा सत्यप्रिय म्हणून त्यांनी त्यांच्याजवळ युधिष्ठिराजवळ थांबला आणि त्याला विचारलं अश्वत्थामा पडलाय खरं आहे, पण कोण गतप्राण झाला हे हत्ती का हा माझा मुलगा. म्हणताना तेव्हा युधिष्ठिर जीवनात प्रथमच असत्य बोलला आणि हे अस्पष्टच म्हणाला नरोवा कुंजरोवा, म्हणजे मला हत्ती पडला की हा पडला आपला मुलगा पडला हे माहित नाही. त्याच्यामुळे यावेळी द्रोणाला आपले गुरु नाही बघितले, आपल्याला त्यांच्याकडे गुरु या उद्दिष्टाने नाही पाहिले. त्यावेळी त्यांनी फक्त समोरचा शत्रू या दृष्टीने पाहिला आणि काहीही सांगितले नाही. हा देखील एक हेतू. मला याचं असं म्हणायचं आहे की युधिष्ठिरालाच धर्मराज म्हणायचे आणि युधिष्ठिर म्हणजे प्रत्यक्ष धर्मराज सुद्धा युद्धात खोटं बोलला. तर आपण धर्म हा जो म्हणतो तर धर्माचं जीवनात स्थान काय? माझा शेवटचा प्रश्न आहे. धर्माने वागावं म्हणजे काय करावं? धर्माने वागावं म्हणजे जे काही चांगलं घडत आहे त्याच्यासाठी काही असं बोलावं लागलं तर बोलावं, पण पुढचं चांगल्या घटना घडत असेल तर असं बोलायला हरकत नाही. म्हणजे कुठल्याही आपल्या वागण्याचा अन्वयाचा त्याचा परिणाम चांगला व्हायला पाहिजे असं. बरोबर. मग त्याला नाही केलं तर असं बोलायची पाहिजे, कारण पुढचे जे काय परिणाम आहे ते त्यांनी नातवंडांना मार्गदर्शन पण दोन शब्द सांगा किंवा त्यांच्या जीवनातल्या प्रसंगाबद्दल सांगावं की त्याच्यावरून नातवंडांनी काय घ्यावं त्यात असं सांगा 2-4 शब्दात. नातवंडांनी नेहमी धैर्यानं आणखी पुढचं पाऊल पुढेच टाकलं पाहिजे. केवढ्याकरता किती संकट आले ते डगमगता कामा नये. संकटावर मात करून आपल्या जीवनातून उत्कर्ष करून घ्यावं. आणि विशेष म्हणजे तुमच्या दोघींचे जे मैत्री इतकं दीर्घकाळ अखंड राहिली याचं गमक काय ते पण सांगा, कारण पुष्कळदा मैत्री तुटते. आणि आजकालच्या मैत्रीचं हे मी सांगते, ही माझी फार दिवशी जुनी मैत्रीण आहे. फार म्हणजे फार आता माझ्या आयुष्यात म्हणजे ती शेवटपर्यंत राहणारच आहे. पण गेला तो काळ फार चांगला गेला होता दोघींचा. प्रत्येक वेळेला तिनं मला अतिशय चांगल्या तऱ्हेनं मला मदत केलेली आहे. आजारीपणात म्हणा, शिक्षणात म्हणा, आर्थिकदृष्ट्या म्हणा, रोजच्या दैनंदिनामध्ये रोज भाकरी सुद्धा मला एखाद्याच करायची कंटाळा करते, ती मला डबा येत असते. इतकी तिची मला मदत असते. आणि ही असं का झालं तर मी तिचं वेळोवेळी तिला मार्गदर्शन करत होते. तिच्या आयुष्यात दृष्टीनं ती कशी वागावी, काय करावं हे तिला मी सतत सांगत आलेली आहे आणि ती ऐकत आलेली आहे. आणि काही गोष्टी तिला ज्या आवडत नाही किंवा तिच्या वैयक्तिकच्या जीवनामध्ये तिचं तिला काय करायचं आहे त्यात मी कधी जात तिला वाव दिला. कसे राहा पण तू सुखी राहा. त्यामुळे आमच्या दोघींमध्ये कधी मतभेद झालाच नाही अजूनपर्यंत. तुम्ही आता ते काय सांगू शकाल याबद्दल? आता मतभेद झाले हे सांगितलं, मला तेच म्हणायचं आहे. मी वडील बहीण या नात्यानेच वागत आली. मैत्रीण असं कधी समजले नाही. माझी वडील बहीण. आणखी वडील बहिणीचा जो आदर्श असतो ती माझ्या डोळ्यापुढे नेहमी ठेवून त्या सांगतील, त्या बोलतील, त्या शब्दाला किंमत देऊ. ज्या मार्गाने जायला सांगतील तो मार्ग मी कधी ओलांडला नाही. जिथं मला पटलं नाही तसं त्या कधी सांगितलंच नाही. जे पटेल तेच त्या सांगत आल्या आणि माझ्या काही विचारामध्ये त्या कधी ढवळाढवळ केल्या. त्यांनी माझ्यामध्ये ढवळाढवळ केली नाही, त्यांचं मी कधी डावललं नाही. हेच आमचं गमत. या पार्श्वभूमीवर म्हणजे आजही मुलांना अनेक ठिकाणी आपण मित्र असतात, मैत्रिणी असतात, तर मैत्री चिरकाल टिकवण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींचं पथ्य पाळण्याची जरुरी आहे? काही गोष्टीच्या कटाक्षाने केल्या पाहिजेत, तशा काही गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत, तर कोणत्या? काही वेळेला मैत्री टिकवायची असेल तर आपल्याला पटलं नाही तरी सुद्धा मैत्रिणीच म्हणून ऐकलं पाहिजे. आपल्याला नाही पटलं तरी पण त्या म्हणतात, त्याला काहीतरी विश्वास ठेवला पाहिजे. आणखीन मताला मान दिला पाहिजे. मुख्यतः म्हणजे मान दिला पाहिजे. या मताची मी आहे आणि मी तसं मान देत आहे.
कितीही मला जर खटकलं काय झालं तर त्या म्हणतात म्हणून मी करत आहे. बघा अमोल से अरे एवढं नाही, मी परवा खूप आजारी होते ना, मला सलाईन चढत नव्हतं काय होत्याने रोग सगळे होते, पण मी आकादे जवळ आहे म्हणतानाच ती सलाईनची सही माझ्या अंगावर चढून घ्यायला तयार झाली. मला काय झालं तर ती माझ्या जवळ आहे आणि 4 ठिकाणी 5 ठिकाणी डॉक्टरने सुई बसली तरी ती सारखी पाहिजे होती. डॉक्टर दमला. मी इतकी वरडायची, आकादे तू सुद्धा मला अशी बघत उभा राहिलीस काय असं मी तिला ओरडले. गप्प उभा राहिली. अशा प्रसंगी एखादा ओरडला चिडला आपल्यावर मित्र जरी तर त्याचा राग न मानता त्याचा हेतू लक्षात घेतला, आपल्या भल्यासाठी आपल्याला मला एक बाकीच्या लोकांची घरची सगळी होती माझी मायाची जवळ, खरं एक आकादे जवळ आहे ह्या दृष्टीने तिची सुई मी माझ्या अंगाला वरच्या शब्दांना महत्व देतात, त्याच्या अंतःकरणाला महत्व आहे हे ओळखलं पाहिजे. आणि आजकालची भांडणं किंवा काय होतात ते शाब्दिक होतात, बरोबर. शाब्दिक चकमक असतात, त्याच्यामध्ये विशेष काय अर्थ नसतो, ते टाळलं आणि असंच प्रत्येक माणसाने आपल्या जीवाभावाचं एक माणूस जवळ बाळगलं पाहिजे. घरची नात्याची माणसं असतातच, पण बाहेरची माणसं अशीच आपल्या जवळ 4 पाहिजे. त्यांचा एक प्रसंग आलेला आहे किंवा त्यांनी असं काय तुम्हाला प्रश्न विचारला असेल किंवा असं काहीतरी बऱ्याच वेळा घडलं असेल मतभेद किंवा कुठले, तर अशा वेळेस तुम्ही पण सहन केलं का? नाही तुम्ही सहन केलं का, त्यावर सल्ला वगैरे दिला का, असं मी म्हणतो यांच्या विचार जसं तुम्ही विचारलंय की बाबा तुमचं हे ऐकायचे तसं तुम्ही हे काय केलंय का? पण ती कधीही सांगत नाही. मी माझी बहिणी ओळखलं, बहीण मोठी म्हटल्यानंतर सल्ला द्यायचा नाही, सल्ला लक्षात ठेवण्यासारखं आहे की मोठा भाऊ आणि रिस्पेक्ट किंवा मोठ्या माणसाला रिस्पेक्ट देणं हे आता तुमच्याकडे कमी झालेलं आहे की जे आम्हाला जाणवतं ते जरा आता ह्या जोडीकडे पाहून जर आचरणात आणता आलं तर पहा या निमित्ताने. तर मोठी माणसं जेवढं काही म्हणतात, जे काही सांगतात आपल्याला, त्याला कितपत महत्व द्यावं असं तुम्ही? हे बघ, मोठी माणसं उगीच म्हणत असल्या तर जास्त महत्व देऊ नये. आपल्या हितासाठी जरी मोठी माणसं सांगत असतील तर ते जरूर त्यांना महत्व तुम्ही दिलं पाहिजे, त्यांचं मांडलं. तुला असं का प्रश्न विचारा असा वाटला? महत्वाची गोष्ट म्हणजे विचारावाच का वाटला? कारण काही पुष्कळ गोष्टी म्हणजे मोठ्यांच्या आणि लहानांचा मतभेद होतो प्रत्येक वेळी, तर त्यावेळी आपण कुठलं हे पाळलं पाहिजे? तुला असं म्हणायचं की आपल्या मनातून आपल्याला गोष्ट चांगली वाटत असते आणि मोठ्या माणसांना त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी वाटत. आपल्याला नक्की खात्री असते की आपलंच बरोबर होणार आहे, आपण करू त्या प्रकारे चांगलं होणार आहे, पण मोठ्या माणसांना आपण एक ते पटवून तर देऊ शकत नाही किंवा त्यांना जे म्हणायचं असतं ते आपल्याला पटत द्यायला काय करायचं बरोबर आहे तुझा प्रश्न. म्हणजे ऐकावं ज्यांना तरी करावं म्हणायचं हे धोरण पाळलं मोठ्या पाहिजे. माणसाचं तुमच्या जरी काही कुठल्या ध्येयामध्ये जर त्यांचं व्यक्ती येत असतील तर तुम्ही तुमच्या ध्येयानेच गेलं. त्यावेळी पण ते मोठी माणसं जे काही खरोखरच म्हणतात मोठं ध्येय असतं. मला हे सिनेमाला जायचंय, नाटकाला जायचं नाही, आणि आईचा विरोध आहे तर त्यावेळी गप्प नाही. पिक्चरची म्हणजे फार शुल्लक गोष्ट झाली. मी आता माझ्या फ्युचरचं म्हणतोय. आता मला फ्युचर मध्ये इंजिनियर व्हायचंय की दुसरे काही मरीन किंवा नेव्ही मध्ये जायचंय, हा जो विचार करायचा असतो हे दुसरे मोठ्याने सांगून काही उपयोग नाही. उपयोग नाही खरं, पण त्याचा थोडासा विचार करून सल्ला घ्यायला काय हरकत नाही, असं माझं सल्ला घ्यायला काय हरकत नाही. 4 चौघांनी सल्ला घ्यावा, शेवटी आपल्याला जे पटेल चांगलं असेल त्याप्रमाणे हे करायचं. ठरवलंय तर मग मात्र कुठल्याही परिस्थितीत मागं यायचं नाही. मग तिथे काही शेंडी तुटव नाही तर या जिद्दीनं मग ते कुठलंही काम असेल तर तुम्ही केला ना तर सक्सेस मिळणार, पण जिंकलं पाहिजे त्याच्या पाठीमागे. एक दोन्हीचा मध्यस्थ म्हणून काय तर बोलतो, मोठ्यांचा आणि छोट्यांच्या दोन्हीचाही मधला म्हणून, की एखादी गोष्ट किंवा एखादा निर्णय लहान मुलांनी स्वतःच्या मनावर घेतला मुलांनी, तर त्यांनी त्याला खंबीरपणे आपल्या ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि सर्वतोपरी त्याच्यासाठी जे लागेल ते कष्ट घेतले पाहिजेत. पण त्याच वेळी कारण असं आहे की तुम्ही तुमचं ध्येय तुमच्या स्वतःवर निवडलेलं आहे, त्यामुळे त्याच्याशी प्रामाणिक राहणार, तुम्ही काहीतरी करून दाखवणे जबाबदारी तुमच्यावर येते. पण त्याच वेळी त्यांचं ध्येय प्राप्ती किंवा ध्येय सिद्धी करण्यामध्ये जर लहानाला अडथळे आले, त्यांना अपयश आलं, पण सगळ्याच काही भविष्यातल्या गोष्टी कोणी जाणलेल्या नसतात, तर मोठ्यांनी त्यांच्या ध्येयाचा रागराग किंवा हे न करता त्यांना जी काही लागेल ती मदत केली पाहिजे. अर्थात मोठे करणारच, पण तरी बऱ्याच वेळा असं होतं की त्याचा नाही तू आता केलंस ना, तुझं तू निस्तर जा,
आम्हाला काय सांगू नको असं होतं सुरुवातीला, नंतर. पण नंतर त्याला थोडीशी सहाय्य करून त्याला त्यातून वेगळं काढणं हे शेवटी मोठेपणाचं मोठ्यांचं आहे. मोठेपणाने माणुसकीचं काय कर्तव्य माहिती आहे. तुला काय म्हणणं, तू काय बोलतच नसते, चुपचाप आहे. ती हिरोईन आहे कधी तुला काय वाटतं? अगं तू काय त्याला बोल ना. काहीतरी तुला विचार काय केला कॅमेऱ्यात नाही येते नाही, काय करायचं नाही. तो तिकडे कर. कॅमेरात नसू दे, आवाज तरी ऐकू येईल. विचारायचे तर मी आता समारोप करू सगळ्यांचा. आज अमोलच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही सर्वजण इथे जमलात आणि सर्व प्रकारच्या मनोरंजनात आणि आनंदात सहभागी झालात. त्याचबरोबर आपण ही आता जी चर्चा केली त्या चर्चेमध्ये प्रत्येकाने आपापली मतं मांडली, त्याबद्दल खरं तर औपचारिकपणे मी तुमचे धन्यवाद मानतो. पण तुम्ही सगळे इथे आल्यामुळे आम्हाला सगळ्यांना नक्कीच आनंद झालेला आहे. आपण असेच वरचेवर भेटत राहू अशी मी आशा करतो. चला आता एकदा कार्यक्रम happy birthday संपला. होऊन द्या. आपण विल ऑल अगेन विश अमोल अ व्हेरी हॅपी हॅपी बर्थडे, व्हेरी हॅपी And be a wise man also. विश यू ऑल द बेस्ट इन फ्युचर. थँक यू व्हेरी मच. अमोल, आज सर्वांच्या समोर मी तुला वाढदिवसानिमित्त सप्रेम भेटते. अरे मोठा होत गेल्यावर वाढदिवसाची किंमत अशी कोणी असं म्हणू शकतो, मोठा झाला आता वाढदिवस करण्यात काही एवढंही नाही. आता आपण काय लहान नाहीये, रस नाही. रस नाही. मग मी म्हणतो की आता जसं जसं मोठं होतं ती वाढदिवसाची प्रथाही काढूनच टाकायला पाहिजे. लहानपणी ठीक आहे, तोपर्यंत वाढदिवस आहे, लहान आहे, त्याचा जरा आनंद होतो, त्याला त्याचा वाढदिवस आहे, त्याच्या मित्रात तो एकदम खुश असतो वगैरे.